students, in this video we will see the next point from the chapter number 1, that is a topic prescriptive process model. First one, prescriptive process model means what? There are called prescriptive because they prescribe a set of process framework activities, then software engineering actions, tasks, work products, quality assurance and change control mechanism for each project. ओके, प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल म्हणजे काय? हे काही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधल्या सायंटिस्टने हे करून ठेवलेत, काही मॉडेल्स इन्व्हेंट करून ठेवलेत की जे प्रोसेस मॉडेल्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये किंवा तुमच्या ॲक्च्युअल कंपनीमध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करताना वापरले जातात किंवा फॉलो केले जातात. ओके, याला प्रिस्क्रिप्टिव्ह असं का म्हटलंय की त्यांनी काय केलेलं आहे, त्या म्हणजे हे प्रीडिफाईंड आहे. ओके, त्यांनी काहीतरी प्रीडिफाईंड फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज त्याच्यात डिफाईन केलेल्या आहेत, काही ॲक्शन्स डिफाईन केलेल्या आहेत, काही फेजेस डिफाईन केलेल्या आहेत, त्या मॉडेलमध्ये काय केले जातात, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करताना फॉलो केल्या जातात. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल. तर तुमच्या प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेलमध्ये काय काय प्रीडिफाईंड असतं? अ सेट ऑफ प्रोसेस फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज, देन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ॲक्शन्स, त्यालाच काय म्हटलेले, एसी ॲक्शन्स, देन टास्क, वर्क प्रोडक्ट्समध्ये तुम्ही काय सांगू शकता की तुमचे जे काही फॉर्म्स, लॉग्स, तुमच्या जे प्रोजेक्ट रिलेटेड किंवा तुमच्या ॲप्लिकेशन रिलेटेड, सॉफ्टवेअर रिलेटेड काय आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते कशामध्ये येतात, वर्क प्रोडक्ट्समध्ये येतात. आणि क्वालिटी ॲश्युरन्स आणि चेंज कंट्रोल मेकॅनिझम्स, जे त्याच्यासाठी हे क्वालिटी अचीव करण्यासाठी आणि तुमचं जे चेंज कंट्रोल करण्यासाठी, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटसाठी जे काय मेकॅनिझम्स यूज केलेले आहेत ते पण काय आहेत, प्रीडिफाईंड आहेत. ओके, तर आपल्याला आता इथून पुढे ह्या चॅप्टरमध्ये वेगवेगळे काय पाहिजेत, प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल्स पाहिजे, ज्याच्यात काय असणार आहेत, फेजेस वेगवेगळे असणार आहेत, त्याचे अप्रोचेस काय काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. तर ह्याच्यात आपण फर्स्ट वन काय पाहतोय, वॉटरफॉल मॉडेल. हे सगळ्यात पहिले इन्व्हेंट केलेलं मॉडेल आहे. ओके, तर ही वॉटरफॉल मॉडेलची एक डायग्राम आहे, कसं वॉटरफॉल मॉडेल वर्क होतं, त्याच्यात किती फेजेस असतात. ओके, तर ह्याच्यात किती आहे, देर आर 5 phases in the waterfall model. First one is communication, then planning, modeling, construction and deployment. ओके, फर्स्ट कम्युनिकेशनमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होतात, प्रोजेक्ट इनिशिएशन आणि रिक्वायरमेंट्स गॅदरिंग. प्रोजेक्ट इनिशिएशन म्हणजेच काय की तुमच्या प्रोजेक्टला सुरुवात होत असते. ओके, म्हणजे ज्या काही इनिशियल ॲक्टिव्हिटीज असे असतील त्या परफॉर्म होतात. नंतर रिक्वायरमेंट्स गॅदरिंग म्हणजे काय, तुमचे टीम मेंबर्स काय करतात, तुमच्या कस्टमर सोबत किंवा तुमचा जो कोण युजर असेल त्याच्यासोबत काय करतात, कम्युनिकेट करतात आणि त्याच्या एक्झॅक्ट नीड्स काय आहेत त्या काय करतात किंवा रिक्वायरमेंट्स काय आहेत तुमच्या ॲप्लिकेशनच्या किंवा सॉफ्टवेअरच्या, त्या काय केल्या जातात, गॅदर केल्या जातात, काय कलेक्ट केल्या जातात. ओके, त्याला म्हणायचं रिक्वायरमेंट्स गॅदरिंग. देन प्लॅनिंगमध्ये 3 गोष्टी येतात, एस्टिमेटिंग, देन शेड्युलिंग अँड ट्रॅकिंग. एस्टिमेटिंग म्हणजे की तुमच्या कॉस्ट, टाइम एस्टिमेशन, ही तुमच्या प्रोजेक्टसाठी किती टाइम लागू शकतो, किती कॉस्ट लागू शकते, याचं प्लॅनिंग, याला काय म्हणायचं, एस्टिमेशन प्लॅनिंग. देन शेड्युलिंग म्हणजे काय, शेड्यूल तयार करायचं की कोणतं काम किती टाइममध्ये व्हायला हवं, कोणत्या ह्याच्यासाठी किती डेडलाईन द्यायची. ओके, कोणत्या कामाला वेळ लागू शकतो, कोणतं काम कोणत्या टीम मेंबरला असाइन करायचं आहे, याला काय म्हणायचं, शेड्युलिंग. देन ट्रॅकिंग म्हणजे काय की तुमच्या प्लॅनिंगवर काय करायचं, ट्रॅक ठेवायचा, तुमची प्लॅनिंगनुसार प्रोसेस होते की नाही याच्यावर ट्रॅक ठेवायचा, म्हणजे काय, ट्रॅकिंग. देन मॉडेलिंग, थर्ड वन इज मॉडेलिंग. इट कंटेन्स ॲनालिसिस अँड डिझाईन. ॲनालिसिस म्हणजे काय की तुमच्या रिक्वायरमेंट्सचं ॲनालिसिस करायचं आणि ज्या रिक्वायरमेंट्स आहेत गॅदर केलेल्या त्याच्यासाठीचा जो डेटा असणारे लागणारा तो काय करायचा, कलेक्ट करायचा. आणि डिझाईन म्हणजे काय की तुमच्या सिस्टीमचं तुम्ही काय करणार आहे, थोडक्यात स्केच काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे किंवा एखादा आर्किटेक्चर ड्रॉ करणार आहे, त्याला काय म्हणायचं, डिझाईन. ओके, देन फोर्थ वन इज कन्स्ट्रक्शन फेजमध्ये काय केलं जातं, तुमचं ॲक्च्युअल कोडिंग इज डन ऑर ॲक्च्युअल प्रोग्रामिंग इज डन इन द कन्स्ट्रक्शन फेज अँड देन टेस्टिंग इज डन ऑन द दॅट कोडिंग. ओके, कन्स्ट्रक्शन फेजमध्ये 2 गोष्टी येतात, कोड आणि टेस्ट, कोडिंग आणि तुमच्या त्या कोडचं टेस्टिंग. आणि फिफ्थ वन, लास्ट वन फेज इज डिप्लॉयमेंट. इन दिस फेज द डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट इज done. Okay, the actual product is delivered to the customer and support activity is also done.
तुमच्या डिप्लॉयमेंट फेजमध्ये काय होणार आहे, तुमचं जे वर्क प्रोडक्ट डेव्हलप झालेलं आहे ते काय होणार आहे, डिप्लॉय करणार आहे, तुम्ही तुमच्या कस्टमरला डिलिव्हर करणार आहे आणि त्याला यूज करायला सांगणार. आणि तो यूज करत असताना त्याला जर काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही त्याला काय करणार, सपोर्ट करणार. त्याला काय म्हणायचं, सपोर्ट ऍक्टिव्हिटी. आणि ह्याच्यातच दुसरी काही गोष्ट येते की फीडबॅक. युजर ते प्रोडक्ट यूज करून तुम्हाला काय देणार, फीडबॅक देणार, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ओके. नेक्स्ट इथे बघा काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत वॉटरफॉल मॉडेलच्या. द वॉटरफॉल मॉडेल वॉज फर्स्ट प्रोसेस मॉडेल टू बी इंट्रोड्यूस्ड. सगळ्यात पहिले कोणतं प्रिस्क्रिप्टिव्ह मॉडेल इंट्रोड्यूस झालं, वॉटरफॉल मॉडेल. इट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ लिनियर सिक्वेन्शियल लाईफ सायकल मॉडेल. हे काय, लिनियर सिक्वेन्शियल लाईफ सायकल मॉडेल आहे, कारण की याच्यात कोणत्याच फेजेस ओव्हरलॅप होत नाही. पॅरलली दोन गोष्टी किंवा दोन फेजेस कॅरीड आउट होत नाही. एक फेज संपल्यानंतरच दुसरी फेज चालू होते. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड अँड यूज. हे मॉडेल काय, अंडरस्टँडिंगसाठी आणि युझिंगसाठी काय, सिम्पल आहे. इन अ वॉटरफॉल मॉडेल इच फेज मस्ट बी कम्प्लिटेड फुल्ली बिफोर द नेक्स्ट फेज कॅन बिगिन. तुमची आधीची फेज कम्प्लीट झाल्याशिवाय दुसरी फेज सुरू होत नाही. दिस टाइप ऑफ मॉडेल इज बेसिकली युज्ड फॉर द प्रोजेक्ट्स विच इज स्मॉल अँड देर आर नो अनसर्टेन रिक्वायरमेंट्स. याचा यूज, या वॉटरफॉल मॉडेलचा यूज कोणत्या टाईपच्या प्रोजेक्ट्सवर केला जातो, स्मॉल टाईपचे जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यावर हे अप्लाय केलं जातं. ओके. आणि अजून कोणत्या टाईपच्या प्रोजेक्टवर, की ज्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या नीड्स ज्या आहेत, प्रोजेक्ट नीड्स कस्टमरच्या नीड्स मध्येच काय नाही होणार, व्हॅरी होणार नाही. ओके. म्हणजे त्याने काय केलं पाहिजे की सुरुवातीलाच कम्युनिकेशन फेजमध्ये त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स क्लिअर केलेल्या हव्यात. ओके. ज्या प्रोजेक्ट्सला अनसर्टेन रिक्वायरमेंट्स असतील तिथे वॉटरफॉल मॉडेल यूज होऊ शकत नाही इफेक्टिव्हली. देन नेक्स्ट काय, ॲट द एंड ऑफ इच फेज अ रिव्ह्यू टेक्स प्लेस टू डिटरमाइन इफ द प्रोजेक्ट इज ऑन द राईट पाथ अँड वेदर ऑर नॉट टू कंटिन्यू ऑर डिस्कार्ड द प्रोजेक्ट. ओके. प्रत्येक फेजच्या एंडिंगला एक रिव्ह्यू मीटिंग घेतली जाते. त्या रिव्ह्यूमध्ये काय ठरवलं जातं की तुमचा प्रोजेक्ट राईट पाथने डेव्हलप होत आहे की नाही. ओके. आणि जर होत असेल तर कंटिन्यू करा, अदरवाईज काय करायचे, तुम्हाला डिस्कार्ड करू शकता तुम्ही प्रोजेक्ट. हे डिसिजन्स कशामध्ये घेतले जातात, तुमच्या रिव्ह्यूमध्ये, ॲट द एंड ऑफ इच फेज. Then last one is, in this model the testing starts only after the development is complete. तुमचं पूर्ण डेव्हलपमेंट म्हणजेच काय, ॲक्च्युअल प्रोग्रामिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं टेस्टिंग चालू होणार नाही. एकदा का तुमचं कोडिंग प्रोग्रामिंग ॲक्च्युअल डन झालं की तुम्ही काय होतं, टेस्टिंग चालू होतं. इन वॉटरफॉल मॉडेल फेजेस डू नॉट ओव्हरलॅप. तुमच्या फेजेस ओव्हरलॅप होत नाहीत. ओके. कोणतेही दोन फेजेस पॅरलली वर्क होत नाहीत. एक फेज संपल्यानंतरच दुसरी फेज सुरू होते. ओके. आता नेक्स्ट, फर्स्ट वन इज कम्युनिकेशन फेज इन डिटेल. ओके. ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द फेज. ओके. इन कम्युनिकेशन द मेजर टास्क इज रिक्वायरमेंट्स गॅदरिंग विच हेल्प्स टू फाइंड आउट द एक्झॅक्ट नीड ऑफ द कस्टमर. कम्युनिकेशन फेजमध्ये काय केलं जातं, तुमच्या कस्टमरच्या एक्झॅक्ट नीड काय केल्या जातात, गॅदर केल्या जातात. मग तुमच्याकडे या फेजच्या एंडिंगला काय असणार आहे, एक्झॅक्ट सेट ऑफ द कस्टमर्स रिक्वायरमेंट्स. कस्टमर बरोबर तुमचे टीम मेंबर काय करतात, डिस्कस करतात अबाउट द नीड्स ऑफ किंवा रिक्वायरमेंट्स ऑफ प्रोजेक्ट. देन प्लॅनिंग. प्लॅनिंग काय, प्लॅनिंगमध्ये काय करतात, इट इन्क्लूड्स सम मेजर ॲक्टिव्हिटीज सच एज प्लॅनिंग फॉर शेड्यूल, टास्क, ट्रॅक्स ऑन द प्रोसेस अँड एस्टिमेशन रिलेटेड टू द प्रोजेक्ट. तुमच्या 3 गोष्टी प्लॅनिंगमध्ये येतात. शेड्यूल बनवता, तुम्ही प्लॅन करता, कशासाठी प्लॅन करता, की कोणतं काम कधी व्हायला हवं, कोणती फेज कधी संपायला हवी. ओके. डेडलाईन फॉर द वर्क अँड असाइनमेंट ऑफ द वर्क. कोणत्या कोणत्या टीम मेंबरला कोणतं काम असाइन केलं आहे याचं कशात प्लॅनिंग केलं जातं, प्लॅनिंग फेजमध्ये. आणि एस्टिमेशन रिलेटेड टू द प्रोजेक्ट. एस्टिमेशन कशाला म्हटलंय, कॉस्ट एस्टिमेशन असेल, तुमचं टाइम एस्टिमेशन असेल, हे कशात असणार आहे, तुमच्या प्लॅनिंग फेजमध्ये असणार आहे. नेक्स्ट, मॉडेलिंग. मॉडेलिंग इज यूज टू अनालाइज डेटा अँड ॲज पर द अनालिसिस द डेटा अँड प्रोसेस विल बी डिझाईन. मॉडेलिंगमध्ये काय होतं की तुमचं जे रिक्वायरमेंट्स गॅदर केल्यात त्याच्यासाठी कोणता तुमचा डेटा लागतो तो गॅदर केला जातो आणि तुमच्या सिस्टीमचं छोटंसं स्केच ड्रॉ केलं जातं किंवा एखाद्या सिस्टीम आर्किटेक्चर म्हणून ते ड्रॉ केलं जातं बेटर अंडरस्टँडिंगसाठी. ओके. त्याला म्हणायचं मॉडेलिंग. कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये काय झालं, construction is based on the design of the project. According the design of project, coding and testing is done. तुमच्या डिझाईनच्या बेसिसवर ॲक्च्युअल कोडिंग किंवा मॉड्यूल डेव्हलप केले जातात. म्हणजे प्रोग्रॅमिंग ॲक्च्युअल इथे लँग्वेजमध्ये केलं जातं आणि
तुमच्या कोडिंग झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर तुमचं टेस्टिंग सुरू होतं. ओके, टेस्टिंग केलं जातं त्या कोडवर, टेस्ट केला जातो कोड. Deployment. The product is actually delivered is installed at customer side as well as feedback is taken from the customer to ensure the quality of the product. या डेप्लॉयमेंट फेजमध्ये तुमचं जे काही डेव्हलप झालेलं प्रोडक्ट आहे ते ॲक्च्युअल कस्टमरकडे इन्स्टॉल केलं जातं, कस्टमरला दिलं जातं यूजसाठी आणि तो काय करतो, कस्टमर यूज करतो आणि फीडबॅक देतो. ओके, क्वालिटी काय करतो तो सांगतो की बाबा हे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, मग नंतरनं जेव्हा डेव्हलपर त्याला मदत करणार आहे त्याला काय म्हणायचं, सपोर्ट ॲक्टिव्हिटी. ओके, नेक्स्ट व्हेन टू यूज. आता हे मॉडेल तुम्ही कधी यूज करणार. रिक्वायरमेंट्स ऑफ द कम्प्लीट सिस्टीम आर क्लिअरली डिफाईन्ड अँड अंडरस्टूड. पूर्ण तुमच्या रिक्वायरमेंट्स ज्या सिस्टीमच्या आहेत त्या जेव्हा तुम्हाला क्लिअरली डिफाईन्ड असतील, मध्येच तुमच्या कस्टमरने चेंज नाही केला पाहिजे तुमच्या रिक्वायरमेंट्समध्ये कोणत्या पण फेजला, पुढच्या फेजला जाऊन. ओके, त्याने आधीच काय केलं पाहिजे, रिक्वायरमेंट्स क्लिअर केल्या पाहिजेत. अशा टाईपच्या प्रोजेक्टला तुम्ही काय करू शकता, वॉटरफॉल मॉडेल यूज करू शकता. देन मेजर रिक्वायरमेंट्स मस्ट बी डिफाईन्ड. there is a need to get product to the market early. जेव्हा तुम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे की बाबा तुम्हाला लवकर एखादं प्रोडक्ट डिलिव्हर करायचंय, ओके, त्यावेळेस तुम्ही कोणतं मॉडेल यूज करता, वॉटरफॉल मॉडेल. अ न्यू टेक्नॉलॉजी इज बिंग युज्ड. एखादी न्यू टेक्नॉलॉजी यूज करायची आहे ॲप्लिकेशनमध्ये तर तुम्ही कोणतं मॉडेल यूज कराल, वॉटरफॉल मॉडेल. हे कसले पॉईंट्स दिलेले आहेत की तुम्ही वॉटरफॉल मॉडेल कोणत्या सिच्युएशनला, कोणत्या प्रोजेक्टला वर्क करू शकता. रिसोर्सेस विथ नीडेड स्किल सेट आर नॉट अवेलेबल. जेव्हा तुमच्याकडे तुम्हाला काही स्किल सेट लागत आहेत आणि ते अवेलेबल नाही आहेत, ओके, तुम्हाला जे रिसोर्सेस आहेत तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही वॉटरफॉल मॉडेल यूज करू शकता. देअर आर सम हाय रिस्क फीचर्स अँड गोल्स. जेव्हा एखाद्या प्रोजेक्टला हाय रिस्क फीचर्स आहेत, ओके, आणि हाय रिस्क गोल्स आहेत, तेव्हा तुम्ही काय करणार आहे, वॉटरफॉल मॉडेल यूज करणार आहे. ॲडव्हान्टेजेस बघा, दिस मॉडेल इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. सिम्पल आणि इझी टू अंडरस्टँड आणि यूज आहे. नंतर इट इज इझी टू मॅनेज ड्यू टू द रिजिडिटी ऑफ द मॉडेल. इच फेज हॅज स्पेसिफिक डिलिव्हरेबल्स अँड रिव्ह्यू प्रोसेस. ही एक गोष्ट चांगली आहे त्याच्यात की प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक फेजच्या नंतर तुमचं एक हे असतं, रिव्ह्यू होतो आणि प्रत्येक फेजला काय असतं, एक म्हणजे एक आउटपुट असतं. ओके, इन दिस मॉडेल फेजेस आर प्रोसेस्ड अँड कम्प्लिटेड वन ॲट अ टाइम. फेजेस डू नॉट ओव्हरलॅप. कोणतीही फेज पॅरलली वर्क नाही होत. ओके, एकच फेज वर्क होते किंवा एकच फेज ॲट अ टाइम घेतली जाते. त्याच्यामुळे फेजेसचं कम्प्लिशन बेटर असतं. Waterfall model works well for smaller projects where requirements are very well understood. ज्या कोणत्या प्रोजेक्ट्सवर तुम्हाला हे यूज करता येतं की छोटे प्रोजेक्ट्स आहेत आणि ज्याच्यावर तुम्हाला रिक्वायरमेंट्स क्लिअरली माहिती आहेत, ओके, त्याच्यावर तुम्ही हे यूज करू शकता वॉटरफॉल मॉडेल. Then disadvantages. Once an application is a testing stage, it is very difficult to go back and change something that was not well thought out in the concept stage. एकदा की तुम्ही टेस्टिंग स्टेजमध्ये गेले आणि तुमच्या कस्टमरने जर ह्याच्यामध्ये चेंज केला रिक्वायरमेंटच्या सेटमध्ये, तर मागे जाणं खूप अवघड असतं. ओके, थ्रू आउट तुमच्या मागच्या फेजमध्ये जाणं अवघड असतं. ओके, कशाच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या वॉटरफॉल मॉडेलमध्ये. नो वर्किंग सॉफ्टवेअर इज प्रोड्युस्ड अंटिल लेट ड्युरिंग द लाईफ सायकल. वर्क प्रोडक्ट तुम्हाला डायरेक्ट कधी भेटतं, ॲट द लास्ट फेज. तुमच्या लास्ट फेजला काय भेटतं, तुमचं वर्क मॉडेल तुमचं डायरेक्ट भेटतं, तोपर्यंत वेट करावं लागतं. हाय अमाऊंट ऑफ रिस्क अँड अनसर्टनिटी. याच्यात काय, या थ्रू आउट लाईफ सायकलमध्ये तुमच्या रिस्क जास्त आहेत. ओके, देन मेजर डिझाईन प्रॉब्लेम्स मे नॉट बी डिटेक्टेड अर्ली. डिझाईन प्रॉब्लेम्स आहेत ते काय होणार आहेत, पटकन हे होणार नाही, डिटेक्ट होत नाही या वॉटरफॉल मॉडेलमध्ये. ओके, द मॉडेल इम्प्लाइज दॅट वन्स द प्रोडक्ट इज फिनिश्ड एव्हरीथिंग एल्स इज मेंटेनन्स. The model implies that once the product is finished, everything else is maintenance. आता एकदा की तुम्ही प्रोडक्टचं हे सगळ्या फेजेसमधून गेलात आणि लास्ट फेजला आल्यात, तर जे काही तुमचे ड्रॉबॅक्स राहिलेले आहेत ते सगळे कशात जातात, मेंटेनन्समध्ये जातात. ओके, ॲक्च्युअल डिलिव्हरीमध्ये येत नाहीत. हे जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते पुढच्या मॉडेलमध्ये काय केलेले त्यांनी
ओव्हरकम केलेले. ओके, हे होतं वॉटरफॉल मॉडेल. काही प्रॉब्लेम असतील तर मेसेजने विचारा, कॉलने विचारा. ओके, थँक्यू.